असं होईन कधी? महिला मंडळ तुमचं पोटचं पोरग जर नवड्याने तुडवलं तर तुम्ही कुणाला तुडीत आता खुशाल नवऱ्याला म्हणतात मग. दारात गोसाई आला, गोसाईने सांगितलं बाई जेवायला करा. काय करू मला जेवायला? गोसाई म्हणलं तुझं पोरग कापून जेवाय वाढ. म्हणलं का नाही? कापलं का नाही पोरग? वाढलं ताटात जेवाय. गोसाई म्हणलं बस तो जेवाय. ती म्हणली मी बसणार नाही, तो घेऊन जाईल. गोसाईनं पुढचं पोरग कापायला लावलं, कापलंच बाईनं. बरोबर आहे. आता तुमच्या दारात उद्या गोसाई आला आणि तो जर म्हणला तुझं पोरग काप, तुम्ही कुणाला कापता? हे गोसाईलाच म्हणता तू. म्हणजे तुमचं गाव जरा बरं आहे बाबा, अंधश्रद्धेत नाही. असं पाहिजे. गोसाईत मांड्या घालून बसा रे. हे जरा माल खराबच दिसते. हे आता जर असे वाकडे तिकडे बसते तर कसं करा? ते म्हणते तुला रोग झाला का? तू आता 11:15 वाजलं तरी सोडीच ना झालं. तुला काय आहे का नाही? उद्या आम्हाला सप्ताह आहे, तू आपला चालूच आहे रट्टा तुझा. तुला बी कुठून औषध आलं काय कळ ना. पण मला असं प्रसन्न वाटतं तुम्ही जरा बरे वाटले म्हणून. नाही तर मी एवढे वेळ घेत नाही. असे चेहरे सुद्धा टवटवील लागतात कीर्तनाला. साहेब नाही तर आपल्या जिल्ह्यात मला पहिलं बरं वाटलं गाव. नाही तर असेच दिसतात लोक असे. धनेगावच्या तळ्यावर गेल्यावर गप यावा का नाही? बायकोला म्हणलं मी तळ्यावर आलोय बघाय तळ धरणावर. ती बाई म्हणली मग काय करावं? काही नाही, काय आणू तुला इथून? तर धरणावर काय आणावं? ते म्हणे तिथं दुसरं काय मिळतंय, आणा मासे. अरे पेलच गडी होता. यानं 2 मासे घेतले, इकत आलं. येताना जोडीदार घेऊन आलं एक. दोघंही पेल. ते जोडीदार रोज याच्याच घरी जेवायचं. नरड्याची बायको वैतागलेली असती. ती म्हणे आता ह्या पिढ्याला काय करावं? तिने शिजाय टाकले. म्हणले कसे लागतात बघावा. तिनं दोन्ही खाल्ले. पातेल्यात फक्त रसा. आणि मग ती पातेला असं हलायचं. आणि मग हिला वाटलं पाठीला कातडं ठेवायचा नाही पप्याचा बाप. मग तिनं डोकं काय लावलं माहितीये का? ती म्हणली कापायला काही नाही. कशाला? यांना. मग ती म्हणली इडी नाही का? ती म्हणली तिला धार नाही. मग तिने इडी त्याच्या हातात दिली. आता ती पेलेलच गडी. ती गेलं घासाय लिशाण्यावर. तो ही पाहुणा घरीच बसेल होता. असं पाहत होता कवा होतं काय ना. ती बाई मध्ये गेली. म्हणजे कशाला आला? ती म्हणा जेवायला आलोय. ती म्हणली आम्हाला जाणतेनं सांगितलं आमच्या बोरचं पाणी गेल्यामुळं पाहुणा घरी बोलवा. तिचे 2 कान कापा आणि बोर मध्ये टाका. अशी बाई पाहुण्याला म्हणली. हिनं तो धोतरच हातात धरलं गेलं. आता हे पळायला लागलं. बाईने गप मरावा का नाही? ती गेली नवऱ्याकडे. म्हणली नीट आणायचं ना पाहुणा. त्याला म्हणले शिजून खाऊ घालतात ते माशी घेऊन पळत आहे म्हणली. येणं इडी हातात तरी लागलं त्याच्या माग. ती जीव काढू काढू पळायचं पुढचं. आणि ही त्याला मागून म्हणायचं तुझ्याकडे 2 आहे मला 1 तरी दी. आर थांब. त्यानं पाहिलं तर हा आला. तो 100च्या स्पीडने पळायचा. तो म्हणायचा पळत पळत कुणाच्याही घरी जायचं नाही आता जेवायला नाही. असं करायचं असं. हा मागून म्हणायचा तुझ्याकडे 2 आहे मला 1 तरी दी. ते म्हणलं तुला 1 देऊन मी कशाला ऐकू? त्याला वाटायचं कान मागत आहे. आणि म्हणून इथून पुढे 1 करा, आनंद घ्या. म्हणून अभंगाचे 3 चरण आपण डायरेक्ट घेऊ. 2 चरण. धन्य आम्ही जन्म आलो. आपण दास विठोबाचे आपण भाग्यवान आहेत. आणि आता पोरं सांगतील आमचा हे भाचा आहे अलीकडला करण महाराज आले. करण ना सुंदर बघा बरं लेकून कसं दिसतं मस्त आहे का नाही? कपड्यात बिपड्यात एकदम कडक आहे का? त्याच्या शेजारचे आमचे महाराज आहेत किती गोड दिसतात. कलर मुळे तब्येत खास आहे. कलरच जाऊ द्या मरू दे त्याला काय होत. मी आरसा सुद्धा पाहत नाही बघा. काय पाहून तरी काय उपयोग? आमच्या मंडळीच्या बहिणीने म्हणजे आमची मिवणी ती एक मिवणी मला आहे एक भामटीच आहे जरा आहे. तिनं बाहुली घेतली काळी आणि आमच्या गाडीला बांधाय आणली गाडीची. आणि म्हणली गाडीला बांधून दाजी नजर लागायची नाही गाडीला. आता आहे का नाही गाड्या बाहुलीनं कुठं नजर लागायची का?
पण ती लईच अवघड बाहुली बांधली म्हणा, तुला अक्कल आहे बाहुली कशाला बांधलीस? ती म्हणली तुमच्या गाडीचा 2-4 ऍक्सिडेंट झाले म्हणून जर लागू नये म्हणून बांधली. ह्याला तुला अक्कल आहे का? एवढा मोठा काळा भावला पुढे बसलेला नजर ह्याला पहिली लागन का गाडीला? ह्याला पहिली लागन. म्हणून ही अंधश्रद्धा बाजूला काढायची, कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा ठेवायची नाही. असं अंगठ्यानं उचलायचं असं टेक्निकलच पाहिजे. आता काय होतं माहितीये का, आपलं जजमेंट आपण बदललं पाहिजे, आपण ठरवलं पाहिजे मला काय व्हायचं. आणि म्हणून धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाची. आता आपल्या गावची अंगणवाडीची मास्तरीन बाई असं गुगऱ्याशी जाणारे असतील आहेत नाही तर लगे लागले बाया त्यांच्याकडून असं. त्यांना वाटत काय बोलतो बाई मला, मी काही नाही बोलणार. किती भाग्यवान महिला आहेत त्या. आपले चिमुकले पोरं 4-4 वाजेपर्यंत ते बिचारे मावले सांभाळतात. अहो ते अशा शिविका गावात आहेत आपल्या. काय त्या महिला दारूदार येतात. माऊली तुमचे लेख किती कमाल आहे त्यांची. आपण कामाला जातो, आपलं सोनं ती सांभाळते. तिच्यासाठी टाळ्या वाजवा. त्या महिला तुम्हाला येऊन विचारतात काही सुख आहे का दुःख आहे का. पण ते अशा शिविका असतील, नर्स असतील, हे पदवीधर महिला आहेत. आपल्या गावातले ग्रामपंचायतचे शिपाई असतील, किती बिचार इतके वर्ष झालं काम करतात काम. गरज आहे. आणि काय पगार मिळतं म्हणूनच एवढी सेवा करणं, पाणी दरवेळेस सोडायचं सगळं. आणि सगळंच महत्वाचं म्हणत माहिती हे सगळं करतात. सदस्य असतील, सोसायटी आहे तुम्हाला चालू आहे का तुमची? आमची तर भूकंपात गेली भाऊ. आमच्या सोसायटीचा सुपडा साफ झालाय, फक्त निवडणुकीलाच जिवंत होती या. ते काय कळ ना मला. आता मी म्हणलं मला नोटीस काय असतं ती बँक सोसायटीचं काय असतं, ती सिक्युरिटी पाहावं लागते. आता सिक्युरिटी उगं कुठानं झालंय म्हणून तुमचं जरा बरं आहे, धाराशिव बरं आहे, तरी आपली जिल्हा बँक ऑनलाईन नसन, अजून तुमची ऑनलाईन नसन, तुमच्या जिल्हा बँकेचं एटीएम नसन. तुम्ही आमचे माऊस भाऊचे आहेत बीडचे. आमचा बीडचा जसा माल आहे तसा तुमचाही तसंच आहे. पण तुमचं जरा बरं आहे, तुम्ही ऊस तोडे तरी जात नाहीत. पण आमचा माल कोयता बायकू गंगू थारून नेतो तुझे बाबा. गंगूच्या डोक्यावर मुळी, ह्याच्या खिशात मोबाईल. हा येडाबाई निघाली पाण्याला. अरे हिरीत पडली येडाबाई पाण्याला निघाली. जरा इथून पुढे तुमचा जिल्हा त्याच्या बाबतीत बरा आहे, आमचा जिल्हा त्याच्यापेक्षा खास आहे. आमचा जिल्हा 9 महिने 10 महिने आमच्या जिल्ह्याच्या बातम्या आहेत. आमचा जिल्हा एवढा खास आहे, 9 महिने आमचीच बातमी, 10 महिने आमचीच बातमी. आमच्या इथं काय जिल्ह्यात का साधे माणसं आहेत का? सख्या आईला मारणारी माणसे, आईला मारणारे माणसे, चुलतीला मारणारे माणसे, कुऱ्हाडीनं तोडणारे माणसे, अशी दरिद्री माणसे आमच्या भागात. त्याच्यापेक्षा तुमचा जिल्हा बरा आहे. तुम्ही खास आहे, तुम्ही काकाला घाबरतात, तुमचं जजमेंट चांगलंय. तुम्हाला 2 देवी आदिशक्ती आहेत. हो तुमच्या देव्या सगळ्या महाराष्ट्रात अंगात येत असतील, पण तुमच्याकडे कमी आहेत. आमच्याकडे सुद्धा अंगात येतात आणि अंगात आलीच पाहिजे देवी. आणि देवीच्या ताटाला कधी परडी म्हणीत जाऊ नका, सोन्याचं ताट म्हणीत जा. याला परडीच म्हणतात बाया. आणि ती शेणानं सारवायची. अरे ती परडी जर अशी सकाळी निघली तर आमच्याकडे परडी जर निघली ना सकाळी तर 500-500च्या नोटानं भरून निघते. अशी सकाळी निघल्यावर ती काय पीठ मागती का? 500-500च्या नोट आहे. 3 किलो सोनं आहे. जिच्या घरी परडी आली तिच्या घरी 3 किलो सोनं. काय लागतं त्याला? ती देवीचं ताट आहे. देवीला अशी उपासना करताना लोक देवीची बी निंदा करतात. मला तर नवलच वाटतं, अरे देवी नसेल तर आपलं काय खरं होतं? हे बाबा कुणामुळं? देवीमुळं. डॉक्टर कुणामुळं? देवीमुळं. कलेक्टर कुणामुळं? देवीमुळं. या जगातले सगळे संत कुणामुळं? देवीमुळं. आणि तुम्ही आम्ही कुणामुळं? आपले देवी आपल्या जीवनाचा अंश आहे. रक्ताचं पाणी करून दूध तयार करून त्या माऊलीनं पाजलं आणि ती माऊली आपल्या जगाची शिल्पकार आहे. म्हणून त्यांना हे सगळं केलं. पण 5,00,000 वर्षापूर्वी धर्म निघाला. 8,00,000 वर्षापूर्वी याचा जन्म झाला. नाही तर ही माकड होतं पहिलं. अजून ह्याची चाळ्या सोडित नाही. आणि हे नंतर ट्रान्सफर झालं. पहिला एक अवतार आहे बाबा, कोणता? मत्स्य अवतार. नंतर कासवाचा. नंतर ट्रान्सफर होत गेले. अवतारात चेंज झालं पण माणसात नाही अजून झालं. अवतार कसे चेंज होत होत पूर्ण अवतार राम कृष्ण. आणि मग हे जे अवतार असे चेंज होत गेले तसं माकडापासून जे झालं ते आता तयार झालेलं इतकं चेंज आहे, इतकं नाविन्य आहे, इतकं तत्वहीन आहे. म्हणून सगळ्याला विनंती करतो आयुष्याच्या. पण पोरं सांगते, पोरं मिलिटरीत कवा जावं? तरुण वयात का म्हातारपणी? हा. लग्न कवा करावं? तरुण वयात.
शाळेत बालवाडीत कवा जावं, लहान वयात, आणि कॉलेजला कवा जावं, आणि मिस कॉल कवा करावा, म्हातारपणला म्हणता येते. आणि हे का सांगितलं हे झालं बाजूला, पण ज्ञानोबा आहे बरं का, रेडा बोलला ज्ञानाचा सागर झाले, रेडा बोलला ज्ञानाचा सागर. राम नगरीतून निघले, रामच होते. 13-13.5 वर्षात भगवान श्रीराम झाले. कृष्ण पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या सोबत खेळले, पण एकदा अक्रूरा सोबत गेले. आणि कंस मेल्याच्या नंतर द्वारकाधीश झाले, द्वारकाधीश झाले. ही ताकद चैतन्य आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे. आणि शेवटच्या चरणात सांगतात असं नाही का चेंज होत चाललाय, असं काही नाही, होऊ देऊ नका. आजचा थोडा वेळ गेला असं माफ करा. इना घेतात ना पोरं, यावर्षी इना सत्याचा तुम्ही घेत जा. जे जे सत्याचा इना घेतील त्यांचं यावर्षी उरकून जाईल. सत्याचा काला झाल्यापासून नुसते पाहुणेच येत राहतील. इना घेतला जमलं, इना घेतला जमलं, त्याच्या दोन्हीचे 4 हात होतील, नक्की होणार. आणि इना घेत जाच. हो, मी तर इनेकरी पाहिला परवा दिवशी, रस्त्याने चाललो होतो वाटाणं. मी म्हणलं सप्त्याचा इना आहे का, दिंडीचा आहे. ती म्हणलं सप्त्याचा आहे. मला इकडे कुठे गेलो, मोटर बंद करायला गेलो मला, इना घेऊन मळ्यात. अरे काय चाललंय तुमचं तरी बरं आहे जरा. आमचा इना गुत्ता द्यावा लागतंय, उगता 25,000 27,000 उगता. तुमचं जरा बरं दिसतंय मला. आमचा इना गुत्ता द्यावा लागतंय. आमचा इना दिला दोघाला गुत्ता. एक म्हणायचं मी झोपतो तू घे आता थोडं. 12 वाजता त्यानं घेतलं, 1 वाजले. तुम्हाला कवा 4 वाजायची. त्यानं घड्याळीचं काच काढला, डायरेक्ट तास काढा फिरावला. 1 वाजता 4 वाजले. जे झोपलं त्याला म्हणला बघ 4 वाजले. तो म्हणला डोळा तर लागू दे. तो म्हणला घड्याळीत पाय 4 वाजले. ह्यानं पाहिलं तर खरंच 4 वाजले. ह्यानं इना दिला ती गेली निघून. आता याच्या डोक्यात 4 वाजले म्हणजे काकड्यावाले येतील. 1 वाजता कशाला मारा येतील. 1:30 वाजल्यावर 4:30 वाजले. तो नुसता असा पाहायचा घड्याळीकडे. तुम्हाला काकड्यावाले काय सगळेच मेले का काय. 5 वाजल्यावर 2 वाजले. तुम्हाला जगत नाही आपण आता. मला तांबडे फुटा नाही म्हणला. कोंबडे बी आरडायचे बंद झाले बघाय म्हणला. इना घेऊन कोंबडीची आठवण. आणि मग त्यानं पाहिलं तर पाहिलं मारुतीच्या गळे तिनं अडकीला गेली निघून दे. मारुतीनं वाजविला 1.5 तास इना. खरे 4 वाजले तेव्हा म्हातारा आलं. त्यानं मारुतीच्या गळे तिनं पाहिला दचकलंच ते. त्यानं माईक मध्ये पुकारला आपला मारुती प्रसन्न झाला इना वाजवायला. ज्यानं इना दिला ते आलं, ज्यानं घेतला ते आलं. ती म्हणला मारुतीकडे गर्दी कशीच आहे. ती मला म्हणते तो आपला मारुती प्रसन्न झाला इना वाजवायला. ज्यानं दिला ती मला पळ रात्री मी दिला होता. अरे समाज आहे. म्हणजे तुम्ही जरा सगळ्यांनी असं सपोर्ट केला. सप्ताह गोड होत आहे आणि सप्ताह पार पडण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा. धनकोन मी तर म्हणतो आपलं गाव गोकुळ करा. आपलं गाव काय करा, गोकुळमय करा. आपल्या गावात घरी शेतात गावठी काय पाहिजे असू द्या ना, 10-12 जर्सी, पण एखादी गावठी एखादी म्हैस पाहिजे. आणि शेती अशी प्रसन्न करायचा प्रयत्न करायचा. सगळ्याला विनंती करतो, कष्ट करा, जिद्दीने कमवा, एकमेकाचा लुटण्याचा प्रयत्न करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं आपली माणसं जपायचा प्रयत्न करा. सगळ्याविषयी प्रेमभाव सारखा ठेवा. कुणाच्याच विषयी द्वेष ठेवू नका. मला काल एक म्हणलं, त्यानं मला शे दिली. काय दिली? मी म्हणलं तू घेतली कशाला. त्यांना तो दिली पण घेतली कशाला. अरे बँकेचं कर्जच घेतलं नाही तर हप्ता भरायची काय गरज आहे. तो घेतलीच नाही तर भरायची काय गरज. मला नाही काय टेन्शन. मी कुणाचा द्वेष असन, कोणी मला वाकडं बघू द्या असं बघू, आपल्याला एकदम प्रसन्न. जे हरे वा बरे म्हणून जाता जाता माझ्या पोटात काहीच नाही आहे. मी वरून सावळा आहे, आतून नाही. देवानं उलट केलंय. आतलं वर पाहिजे होतं, ते उलट झालंय. झालं ते वाईट झालंय वरच. आता काय उपयोग नाही त्याचा. त्याची गाठ पडल्यावर मी विचारणार आहे एकदा, आमच्या बाबतीत काय झालं बाबा नेमकं. काय कलर मारताना लाईट गेली ती का, कशामुळे झालं असं. झालं ती वाईट झालं, नको व्हायला पाहिजे होतं असं. नाही गाठ पडल्यावर विचारणारच आहे एकदा मी.
असं कुठं असतं का? आता तुम्ही मोकळे झालात आता. बरं आपल्याला अधिकार नाही, त्यानं दिलं ते दिलं खास, पण ह्यानं ब्लॅक कलरची गाडी का दिली बा? असं कुठं राहतं का? तुम्ही मोकळे झालात आता. तुम्ही काही मला परत बोलणार नाही आणि मला बोलू नका, बोलू असं काही माझं मत नाही. पण माझं वैयक्तिक मत आहे, जरा आपल्या गावासाठी जे करणारं माणूस आहे. बरं वाटलं, मला प्रसन्न वाटलं. पोरो तुझ्या पाया पडतं सगळ्यांच्या. मला माझं गाव बदलायचे असं निश्चय करा आणि उद्यापासून सुरुवात करा कामाला. पुढच्या वर्षी परत आम्ही येऊ, नक्की येऊ. हो येणार. आणि पुढच्या वर्षी अजून त्याच ऊर्जेमध्ये, त्याच एनर्जीमध्ये सुंदरपैकी वातावरण करूया. आपलं गाव 100% हागंदारी आसन आसनच. मी मुक्काम करू का आज? नक्की आसनच आहे का नाही? आसन आणि असायलाच पाहिजे, पण नक्की गरजेचं आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये वाटचाल करा. मला फुटका मनी नको, पण संन्यास पाहिजे. मनी नको. हो आणि तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या. काय मनाला आग लावायची नाही. आणि सगळ्या आजींना विनंती करतो, नतावाली आजी आहे इथं. ही नत आजीनं तर नतच काढून घेतली बाई. आजी नती वापरा, पण लवकरात लवकर लेकीला द्या. लेक नसल नातीला द्या, नात नसल बहिणीच्या पोरीला द्या, पण कोणाला तरी हे कामाला आलं पाहिजे. पण हे जर तुम्ही ठेवलं याची वडावडी होती. आणि कोणीच नसल तर मला द्या. मी हायच लुटायला. अरे खरं तर आमच्याकडे आता इथं मांडवा नावाचं गाव आहे. मी खोटं बोलत नाही. कोरोना आला नाही सांगितलं, हे देवा रामा माझ्या गावात कोरोना येऊ दे नको. काय देईन तुला मी? 1 लाख रुपये देईन. 1 लाख रुपये? म्हातारीला 3 पोर आहे, 100 एकर जमीन आहे, पण दिलेच बाईने 1 लाख रुपये. सगळे दागिने मोडले, लाख रुपयाचा गठ्ठा केला. तिचा पोरगा तरी किती खास आहे, 106 वर्षाची म्हातारी. 11 दिवस घेऊन फिरलं गाडीमध्ये. अविद्येत गेलं. लाख रुपयाचा गठ्ठा आईच्या हातानं दानपेटीत टाकला आणि म्हातारी इकडे आली. त्याला आजी असं का केलं? म्हणजे भाऊ कोरोनामध्ये आमच्या गावात कोरोना नाही आला, नवस पूर्ण केला, पण मी एकच विचार केला, 3 सुना आहे, वडावडी होण्यापेक्षा देवाला दान, देवाला दान. आणि म्हणून मी तुम्हाला माझाही निश्चय सांगतो, मी भविष्यामध्ये माझा देह दान करणार आहे. आपल्या हातानं बंद करून देणार. हा देह सुद्धा दान करून टाकायचा. याचे डोळे कामाला येतील, कुणीतरी नजरेनं पाहिन. म्हणून माझा एक मुद्दा राहून गेला. आई आपल्याकडे लुगडं फाडतात का नाही? एका कलरचं एका कलरचं, एक खराब झालेली बाजू काढून टाकतात आणि त्या दोन्ही मिळून जोडून दंडच ना त्याला, आणि ते करून त्याला नेसतात. तिचं नाव चिंदी. काय नाव तिचं? चिंदी म्हणतात त्याला. आणि ती तशी चिंदी होती ह्याच्यातली, विदर्भातली. तिचं नाव चिंदी. चिंदीची शिंदी, शिंदीची सिंधू, सिंधूची सिंधुताई सबकाळ आणि अनाथाची माय. हा प्रवास झाला त्यांचा. हा प्रवास त्यांचा झाला. हे मी बोलत नाही, तर त्यांच्या मुखातून निघालं होतं आणि ते मी ऐकलं, म्हणून तुम्हाला मी दिलं. म्हणून असं ट्रान्सफर झालं पाहिजे. म्हणून मुलींना पण इथून पुढे 2च चित्रपट, एक चित्रपट पहिला ऐकायचा बघायचा. कोणता? तानी नावाचा. आणि तानी नावाचा 5 वेळेस चित्रपट बघ, 6 वेळेस बघ, पण तू कलेक्टरच झाली पाहिजे. 18 तास अभ्यास कर, हो 24 तास कर, पण तुला लाल दिव्याची गाडी घरी आली पाहिजे. हा वा. आणि बसून मस्तपैकी राहिलं पाहिजे. आज काय झालंय, पोरगी पदवीधर झाल्यात, डॉक्टर, CA, कलेक्टर, ड्रायव्हर, इस्टेट ड्रायव्हर, एकदम टॉप काम आहे. आज भारताची राष्ट्रपती पण कोण आहे? द्रौपदी. किती गोड काम आहे. कुठं राहिल्यात कमी महिला? आणि म्हणून टॅलेंट काम आहे. आपण सगळ्यांनी मानाचा मुजरा. एखादा शब्दाचा चुकून बोललो लागला असेल तर मला माफ करा. माफ नसून करायचं तर काय करायचं ते करा. ते म्हणतात का मी परळीच आहे, पण मी नम्र आहे. मी काही असा उदांड, उर्मट, उद्धट असा नाहीये. म्हणजे नम्रता असल्यामुळं मी इंदुरीकर महाराजांकडे गेलो. मला फायदा झाला. महाराजांना मला जवळ केलं. माझ्या जीवनाचे शिल्पकार माझ्या आईवडिलांनंतर ते
आणि म्हणून विचार श्रीमंत माणसाचे संग धरून अशा गुणी जणांचा वादक गुणवानांचा संगतीचा परिणाम करा. पोरायला विनंती करतो, पोरं चांगल्या गुरुची आशीर्वाद तुम्ही घ्यायचा असा सगळ्यांनी प्रयत्न करूया. पुन्हा पुन्हा गळ्यात माळगाला कपाळा गंध लावा. जाताना चप्पल आपापलं नाही, नाही तर जुनं काढून ठेवायचं. आणि भोळ्या पण आता आलं ग बाई तुझं, चांगली गुळ आहे नवं काढून घेते तू. जुनं तू आलास का रे परत अजून? एवढ्या वेळ लागलं बाई तुला, तू का वड्याला गेलतास का काय? ज्ञानेश्वर